मित्रांनो, फौजदारी केसमध्ये एखाद्या आरोपी विरुद्ध वॉरंट काढलं जातं, कारण तो जर आरोपी कोर्टामध्ये सतत गैरहजर राहत असेल तर त्याच्या विरुद्ध सुरुवातीला समन्स काढलं जातं, नंतर वॉरंट काढलं जातं आणि तो वारंवार जर गैरहजर राहत असेल तर त्याच्या विरुद्ध वॉरंट काढलं जातं. पण या वॉरंटमध्ये दोन प्रकार आहेत. तर हे दोन प्रकार कुठले आहेत याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट तानाजी वाघमारे. आपण बघताय लीगल इन्फो MH25 चॅनलवर. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, हे बेलेबल आणि नॉन बेलेबल वॉरंट म्हणजे काय आणि या दोन्ही मधला जो फरक आहे तो काय फरक आहे याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, आताच आपण पाहिलं की एखाद्या केसमध्ये जी केस स्टेट केस असेल किंवा प्रायव्हेट केस असेल, अशा केसेसमध्ये एखादा आरोपी जर वारंवार कोर्टामध्ये गैरहजर राहत असेल तर त्याच्या विरुद्ध वॉरंट काढलं जातं. त्यामध्ये बेलेबल वॉरंट असतं किंवा नॉन बेलेबल वॉरंट असतं. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं, एखाद्या केसमध्ये चार्जशीट फाईल झाल्यानंतर त्या आरोपी विरुद्ध ज्या कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे ते कोर्ट त्याला समन्स काढतं. आरोपीला समन्स सर्व होऊनही तो आरोपी जर कोर्टामध्ये हजर होत नसेल तर त्याच्या विरुद्ध बेलेबल वॉरंट काढलं जातं आणि बेलेबल वॉरंटलाही तो हजर होत नसेल तर त्याच्या विरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट काढलं जातं. तर मित्रांनो, बेलेबल वॉरंट आणि नॉन बेलेबल वॉरंट याच्यामधील जो फरक आहे तो फरक म्हणजे बेलेबल वॉरंटमध्ये एखाद्या आरोपी विरुद्ध जर ते बेलेबल वॉरंट काढलेलं असेल आणि त्याला बेलेबल वॉरंट काढलंय याबद्दलची माहिती पोलिसांमार्फत ज्यावेळेस मिळते, त्याच्यावर वॉरंटची बजावणी केली जाते, त्यावेळेस त्याला पोलिसांकडून बेल दिली जाऊ शकते किंवा कोर्टातूनही त्याला बेल घेता येते. म्हणजे बेलेबल वॉरंटमध्ये त्याला सहजासहजी बेल मिळत असते. बऱ्याच वेळा असं होतं की कोर्टामधून ते बेलेबल वॉरंट गेल्यानंतर पोलीस त्या आरोपीला पकडून पोलीस स्टेशनला आणतात आणि त्याच्याकडून एक बॉन्ड लिहून घेतला जातो, पर्सनल बॉन्ड त्याला म्हटलं जातं. तो बॉन्ड लिहून घेतला जातो आणि त्याला पोलीस स्टेशनमधून सोडलं जातं. तर हे झालं बेलेबल वॉरंट. परंतु नॉन बेलेबल वॉरंट असं असतं की एखाद्या केसमध्ये आरोपी विरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट ज्यावेळेस काढलं जातं त्यावेळेस त्या वॉरंटची ज्यावेळेस आरोपीवर सर्व्हिस होते त्यावेळेस पोलीस त्याला पोलीस स्टेशनला पकडून आणतात आणि त्याच्यानंतर त्याला ज्या कोर्टामध्ये केस त्याच्या विरुद्ध चालू आहे त्या कोर्टासमोर त्याला हजर केलं जातं. तो बऱ्याच दिवसापासून जर गैरहजर असेल त्याला बेलेबल वॉरंट, त्या नॉन बेलेबल वॉरंटमध्ये कोर्ट त्याच्या इनहेरंट पॉवरनं सोडूही शकतं किंवा त्याला जेललाही पाठवू शकतं. परंतु ज्या केसेस सेशन स्टाईल्स केसेस आहेत अशा केसेसमध्ये नॉन बेलेबल वॉरंटमध्ये जर पकडलं तर त्याला कदाचित जामीन होण्याची शक्यता कमी असते किंवा कोर्ट त्याला सोडण्याची शक्यता कमी असते. त्यावेळेस त्याला कोर्टासमोर हजर केल्यानंतर कोर्ट त्याला जेलला पाठवण्याची शक्यता असते. अशा प्रकारे हे बेलेबल आणि नॉन बेलेबल वॉरंटचे प्रकार आहेत. मित्रांनो, बेलेबल आणि नॉन बेलेबल वॉरंट सर्व करत असताना ज्यावेळेस आरोपीला त्या वॉरंटबद्दलची माहिती होते त्यावेळेस त्यांना तारखेची वाट न बघता कोर्टामध्ये जाऊन ते वॉरंट कॅन्सल करणं गरजेचं असतं, ते रद्द करणं गरजेचं असतं. आणि हे वॉरंट रद्द करत असताना त्याला कोर्टासमोर प्रत्यक्ष हजर राहावं लागतं आणि हजर राहून ते वॉरंट रद्द करावं लागतं. सिरियस प्रकारची केस जर असेल त्यामध्ये कोर्ट त्याला जामीनवर सोडत नाही किंवा कदाचित कोर्ट स्वतःच्या इनहेरंट पॉवर वापरून त्याला जामीनवर सोडू शकतं. परंतु या सर्व गोष्टी कोर्टावर डिपेंड आहेत. त्यामुळं एखाद्या विरुद्ध बेलेबल वॉरंट असेल किंवा नॉन बेलेबल वॉरंट आरोपीने ज्यावेळेस बजावलं जातं त्यावेळेस त्यानं कोर्टामध्ये जाऊन ते वॉरंट रद्द करणं गरजेचं असतं. जर असं वॉरंट रद्द जर नाही केलं तर त्याला कदाचित जेलमध्ये जाण्याची शक्यता असते आणि जेलमध्ये गेल्यानंतर त्याला जामीनची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेसाठी पुन्हा कोर्टामध्ये अर्ज देऊन जेलमधून त्याला सुटून बाहेर येतात. त्याच्यासाठी त्याची एक वेगळी प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया म्हणजे पुन्हा त्यासाठी नवीन जामीन शोधणं. त्याचा जो पहिला जामीन आहे तो जामीन जप्त केला जातो आणि त्याला जेलमध्ये पाठवलेलं असतं. त्यामुळं त्याला नवीन फ्रेश जामीन द्यावा लागतो आणि नवीन फ्रेश जामीन दिल्यानंतरच त्याला त्याच्यामधून बेल होऊ शकते आणि तो नॉन बेलेबल वॉरंट मधून सुटू शकतो. तर हा होता फरक बेलेबल वॉरंट आणि नॉन बेलेबल वॉरंट मधला. धन्यवाद.